कोणीही येणार आणि बेकायदा पद्धतीनं बस्तान बसवणार असं आता चालणार नाही. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल असायला हवं असा सज्जड दम उच्च न्यायालयानं दिला असतानाच ठाण्यात तब्बल 20,000 बेकायदा फेरीवाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या फेरीवाल्यांनी शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, मैदानं आणि स्टेशन परिसर व्यापला असून नागरिकांनी चालायचं कुठून असा प्रश्न पडलाय. दरम्यान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पालिकेचं फेरीवाला धोरण 10 वर्षांपासून लटकले. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. तरी गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या फेरीवाल्यांचं संकट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरात फेरीवाला धोरण राबवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप हे धोरण कागदावरच आहे. महापालिकेने 1366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली असेल तर शहरात 20,000हून अधिक बेकायदेशीर फेरीवाले व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आले. प्रभाग समितीने फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात येणार होतं, मात्र अद्याप जागा निश्चित झाली नाही. तर अनेक फेरीवाले कुर्ला, भिवंडीतील असून प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय करतायत. दरम्यान अनेक फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद असल्यानं त्यांचे फोफावले असल्याचंही दिसून येते. कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नसल्यामुळे 285 फेरीवाल्यांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर नव्यानं कागदपत्र सादर केल्यानंतर 1366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार झाली. नगरपथ विक्रेता समिती गठीत न झाल्यानं फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. फेरीवाला धोरणासाठी नगरपथ विक्रेता समिती स्थापन करावी लागणार आहे. ही निवडणूक घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांची नियुक्ती केली आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव 2025च्या देवीची पाठपूजा कळवा येथे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभेचे सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, उपशहर प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर, विभाग प्रमुख प्रदीप कुर्णेकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचं हे 18वं वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 30 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे. रविवारी 30 मार्च रोजी ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतील. तसंच येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. मला वाटतं 30 वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं 31वं वर्ष आहे. 18 वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये जिथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं टॉवर आहे, या ठिकाणी 18 वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि 12 वर्ष मी राहतो त्या चरई ठिकाणी झाला. 30 वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. याची प्रेरणा आमचे गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो. कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय. आणि गुढीपाडव्याला याची सुरुवात होणार आहे. आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे.
आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण यावं. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार 3 मार्च रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 17 फेब्रुवारी पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 ब महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले. परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारांना एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील क्रीडा MCच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात 4 दिवस भरवण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात 214 ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या तर या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत. या प्रदर्शन कालावधीत लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेलाही अनेक महिलांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेनं केलाय. क्रीडा MCच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून गेल्या 22 वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यंदा ढोकाळ येथील हायलँड गार्डन मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. ठाणे शहर तसंच परिसरातील 40हून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडले होते. याशिवाय 10हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृहवित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रांसंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात 30 लाखांपासून ते 3 कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली. सदनिका आणि कार्यालय खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी 214 ग्राहकांनी सदनिकांची खरेदी केली आहे. या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यान, जय भवानी नगर, वागळे इस्टेट येथे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 16 वर्ष हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. यावर्षी या उत्सवाचं हे 17वं वर्ष होतं. या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाकाडीचे समन्वयक, वागळे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर,
ठाणे लोकसभा युवा सेनेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश वैती यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला कोपरी पाचपाकडे विधानसभा शहर प्रमुख, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी नगरसेविका कांचन चिंदरकर, युवा सेनेचे नितीन लांडगे, अर्जुन सिंग डाभी आदी देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेनेचे कोपरी पाचपाकाडी विभाग प्रमुख ऋषिकेश माने, ठाणे परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव, शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे, शाखा प्रमुख संजय जाधव तसंच इतर मान्यवर, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक, नागरिक, विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्हॉट्सअप कॉल करून उपस्थित मुलांशी संवाद साधला आणि कार्यक्रमालाही शुभेच्छा दिल्या। तसंच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी एकनाथ भोईर, एकता भोईर, यज्ञेश भोईर यांनी सर्वांचं स्वागत सत्कार करून आभारही व्यक्त केले। या निमित्ताने या ठिकाणी भव्य अशी चित्रकला स्पर्धा हा 17वा वर्ष आहे। माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे। विशेष तुम्हाला एक सांगतो, शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो। तो गेले आज 17वा वर्ष मध्ये हा पदार्पण केलेला आहे आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे। चित्रकलेचा एक स्पर्धा म्हणून या ठिकाणी मुलं आलेली आहेत, कारण याच्यातनं एक व्यासपीठ असतं। शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम, बांधिलकी ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा, त्यांच्या अंगातला कळा गुण असतो त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे। या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं, भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे। आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे, एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी, विश्वास या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे। त्यामुळे ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती, अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं, ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे ती सगळी लहान मुलं आहेत। माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत। म्हणून याला स्पर्धा म्हणून आम्ही या ठिकाणी ती बघतोय।